नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती आहे. किती छान दिवस आहे पहा. आज गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती पण आलेली आहे. त्यासाठी मी अशी उंबरठा पूजा व उंबरापट्टी अशी सुंदर अशी रांगोळी काढूयात आपण. त्यासाठी मी उंबरा स्वच्छ धुवून घेतला, त्याला हळदीचे लेपन लावले आणि पट्टी बनवण्यासाठी खाली मी हळदीचा असा लेप लावला. हळदीचे लेप लावल्यामुळे खूप छान अशी एनर्जी येते आपल्याला. हळदीचे लेपन लावलं म्हणजे आपल्याला सकारात्मक एनर्जी येते, निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते. हळद ही असतानाच जंतुनाशक आहे. आपल्याला लागल्यानंतर आपण प्रथम उपचार म्हणून हळदच लावत असतो त्या जागी. आणि हळदीमुळे किडे मकोडे पण येत नाहीत घरात, म्हणून हळदीचे लेपन लावायचे. आणि खूप प्रसन्न असे वाटते अशी पूजा करून पहा. खूप मनाला एक समाधान वाटते. आता मी उंबऱ्यावरती अशी साधी सोपी रांगोळी काढून घेतली. तुम्हाला दाखवतच मी बोलत आहे. सहज अगदी कुणालाही येऊ शकते, इतकी सोपी आहे ही रांगोळी. आणि दरवाजाला सेफ्टी डोअर बसवल्यामुळे मध्ये असा गॅप आहे, त्यातही मी छान अशी रांगोळी काढली. आता ही उंबरापट्टी काढूया आपण. खाली जी मी हळदीचं लेपन लावलेलं आहे ना, तिथं आपण उंबरापट्टीची सुंदर अशी रांगोळी काढूया. त्यासाठी मी मधोमध असे कमळ काढले. असे बोटाच्या साहाय्याने कमळ काढायचे. कमळ काढून झाल्यानंतर त्याच्यात छान असा लाल कलर भरला. खूप सुंदर असे कमळ दिसत होते. कलर तुमच्या आवडीने तुम्ही जो हवा तो भरू शकता. आणि साईडने अशी डिझाईन काढलेली आहे. अगदी सोपी डिझाईन आहे. तुम्हाला जशी येईल तशी अशी काढायची प्रयत्न केला म्हणजे खूप छान येते. रोज रोज रांगोळी काढून प्रॅक्टिस होते. आणि मला तसाही लहानपणापासून रांगोळीचा खूप छंद आहे. ती माझी आवडच आहे रांगोळी काढायची. लहानपणापासूनच मी काढते रांगोळी. नाही, मी काय कुठला क्लास वगैरे केलेला नाही रांगोळीचा. अशा मनात येईल अशाच रांगोळ्या काढत असते मी. आमच्या बिल्डिंगच्या बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी म्हणत होते की तुम्ही क्लास लावलाय का, तुम्हाला एवढे छान छान रांगोळ्या येतात. पण मी क्लास केलेला नाही. असंच मी बघून किंवा मनाने अशा रांगोळ्या काढत असते. पहा, आता संपूर्ण रांगोळी काढल्यानंतर उंबरा मधली रांगोळी किती सुंदर असं दिसत आहे ना. खूप छान वाटतं. असं बाहेरून कुणी आलं की अगदी प्रसन्न वाटतं त्या रांगोळीकडे पाहून. नंतर मी उंबऱ्याची पूजा वगैरे केली, फुलं वगैरे ठेवली. आज दत्त जयंतीची रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. नवीन